सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 80 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन आणि सचिन ऑफिसला गेले होते आणि अर्जुनने दुपारी तिला फोन केला, नेहमीप्रमाणेच जेवली का म्हणून. आणि ती म्हणाली, अहो तुम्ही कोमलशी बोलणार होता ना या विषयावर, तुम्ही तर विसरूनच गेला की. आणि अर्जुन म्हणाला, हो गं, कामाच्या गडबडीत मी हे विसरूनच गेलो, पण तुझ्या बरं लक्षात आहे की सगळं. बहिणीची खूपच काळजी आहे ग तुला. अहो तसं नाही, ती आधीच खूप बालिश आहे, तुम्ही बघितलंच आहे ना. आणि राहुल भाऊजींचं स्थळ अगदी योग्य आहे तिच्यासाठी. ते खूप समजून सांभाळून घेतील तिला, असं मला वाटतं. आणि अर्जुन म्हणाला, हो, आम्हा पुरुषांचा जन्म तुम्हाला सांभाळून घेण्यासाठीच तर झाला आहे. अगं पण त्याला ती पसंत आहे की नाही हे तरी पाहू दे आधी. मला त्याच्याशी एकदा बोलू दे. जर त्याला मुलगी पसंत असेल आणि तरच मी कोमलशी बोलेन. आणि मयुरी म्हणाली, अहो मावशी सांगत होती की मुलाला मुलगी पसंत आहे, पण कोमलच नकार देत आहे. आणि अर्जुन उसासा टाकत म्हणाला, शेवटी बहीण कोणाचे? तुझीच ना. तुमचा ना खानदानी प्रॉब्लेम आहे बघ. चांगल्या मुलांना नकार द्यायचा आणि मग परत पश्चाताप करत बसायचं. आणि आता मयुरी गालात हसत गप्प बसली आणि म्हणाली, झाली ना चूक, आता जा ना विसरून. हो जातो ना विसरून, पण असं काही समोर आलं की मला सगळं आठवतं. तुम्हाला कसा त्रास दिला आहे ते सगळं आठवतं. पण तुम्ही बोलणार आहात ना कोमलशी, मयुरीने विषयांतर करून बोलली. मयुरीला अर्जुनवर फारच विश्वास होता. तिला खात्री होती की तो कोमलची समजूत घालणारच. आणि अर्जुन म्हणाला, हो बाई हो, बोलतो मी तिच्याशी. वैसे भी साली आधी घरवाली होती हे, बघू किती ऐकते ती तिच्या प्रिय अर्जुन जिजूचं. पण मयू, तुला तर आवडत नाही ना गं आमची रॉयल गँग. तूच किती वैतागली आहेस, मग का तू तुझ्या बहिणीचं नुकसान करतेस. आणि मयुरी म्हणाली, तुम्ही आता उगाच कौतुक करायला नका हा लावू मला तुमच्या गँगचं. आणि पुढे म्हणाली, अहो मगाशी प्रीतीचा सुद्धा फोन आला होता. तिला आता 8वा महिना लागला आहे ना. ती म्हणत होती की दादू तिला विसरूनच गेला आहे, एक फोनही करत नाही. मग अर्जुन म्हणाला, अगं तिला असंच वाटतं, रोज तिच्याशी बोललो ना तरी पण मन नाही भरत तिचं. पण माझं आणि अजयचं बोलणं होत असतं नेहमी. मग मयुरी म्हणाली, पण आपण आता बाळंतपणासाठी माहेरी आणायला हवी ना. पहिलं बाळंतपण हे आहे तिचं, ते इकडंच व्हायला हवं, तशी रीतच आहे. मग अर्जुन म्हणाला, हो गं तुझं बरोबर आहे, पण कोण करणार इतकं सगळं. किती कामं असतात माहीत आहे ना बाळाची, आणि तू ही अशी. मग मयुरी म्हणाली, त्यात काय झालं, मग आपण एक कामवाली ठेवूया थोडे दिवस. आजकाल सगळ्या कामासाठी बायका मिळतात. आणि अर्जुन गालात हसत म्हणाला, हो का, मला तर माहीतच नव्हतं हे. आता कळतंय होय तुला हे सगळं. पण चालेल, निदान त्या निमित्ताने तरी तू तयार झालीस कामवाली बाई ठेवण्यासाठी. तेवढाच तुलाही आराम मिळेल. आज घरी आलो की आपण फोन करून बोलूया तिच्याशी आणि अजयशी. आणि अर्जुनने फोन ठेवून दिला. आणि इतक्यात आत येऊ का रे, असा ओळखीचा आवाज त्याला आला. आणि अर्जुनने आज शिराणीवर पाहिलं तर सचिन होता. सचिन, तू आणि यावेळी का रे? आज बॉसने लवकर सुट्टी दिली वाटतं. का बायकोची आठवण आली म्हणून दांडी मारून आलास ऑफिसला? आणि अर्जुन हसत हसत चेष्टा करत म्हणाला. पण सचिन मात्र नाराज होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलं तरी टेन्शन दिसत होतं. अर्जुनच्या विनोदावर तो नेहमीसारखा हसला नाही की लाजला नाही. आणि अर्जुन म्हणाला, आणि विचारतोस काय, आत येऊ का? तुझंच ऑफिस आहे, ये आत ये. मग सचिन आत येऊन हताश होऊन बसला. अर्जुनला जाणवलं की काहीतरी नक्कीच मोठं झालं आहे, म्हणून तर तो असा निराश आहे. इतकं टेन्शन होतं त्याच्या आयुष्यात, पण तरीही तो खुश राहण्याचा प्रयत्न करत होता. पण म्हणतात ना, भित्यापाटी ब्रह्मराक्षस, तसंच संकट त्याच्या मागे यायची. तो अर्जुनच्या घरी राहत होता, पण आता महिना होत आला होता त्याला इथे येऊन. मित्र असला तरी आणि तो परका मानत नसला तरी सचिनला लाज वाटत होती. पण अर्जुन चिडेल म्हणून तो काहीच बोलत नव्हता. अर्जुनला मैत्रीची किंमत केलेली आवडत नव्हती. आणि अर्जुनने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, सचिन काय झाले? कोण काही म्हणालं का? घरचा फोन वगैरे आला होता का? काही वाद झालेत का? आणि सचिन काहीच बोलत नव्हता. मग अर्जुनने दोघांसाठी चहा मागवला आणि चहा घेऊन रिलॅक्स झाल्यावर विचारलं, सचिन इकडे माझ्याकडे बघून सांग, काय झाले? आणि सचिनने अर्जुनकडे पाहिलं.
आणि त्याच्या मिठीत शिरून रडायला लागला. अर्जुनला काहीच कळत नव्हतं की काय झाले. मग आधी त्याला रडू दिलं आणि नुसता त्याच्या पाठीवर थोपटत राहिला. मग बऱ्याच वेळाने सचिन शांत झाला. अर्जुनने त्याला रुमाल दिला आणि म्हणाला, डोळे पुस. का रडायचं आहे अजून? तसं असेल तर रडून घे आताच, कारण या एकाच कारणामुळे तू पुन्हा रडायचं नाहीस. आपण एका विनोदावर परत परत हसतो का? नाही ना, मग एकच विषय घेऊन पुन्हा पुन्हा रडायचं नाही. आणि सचिनला ते पटलं. तो शांत झाला आणि अर्जुन म्हणाला, आता बोल. आणि सचिन म्हणाला, अर्जुन, नोकरी गेली माझी. आता मी काय करू रे? आणि अर्जुन हसत म्हणाला, अरे बापरे, नोकरी गेली काय? मग छोकरी गेल्यासारखा का रडतेस वेड्या? तुला कुठेही मिळेल की नोकरी दुसरी? हुशार आहेस की तू, पण तोपर्यंत मी काय करू रे? आणि लताला काय सांगू? आणि अर्जुन म्हणाला, आता तुझी बायको आहे ती, तिला कशी विश्वासात घेऊन सांगायचं ते तू बघ, ते ठेवेल तुझ्यावर विश्वास. आणि सचिनने खिशातून काही रक्कम काढून अर्जुनच्या हातावर ठेवत म्हणाला, अर्जुन, नाही म्हणू नकोस. मला माहीत आहे की तुला हे आवडत नाही. तू हवा तर रागव माझ्यावर, पण हे पैसे ठेव. आणि अर्जुन त्याची मनस्थिती पाहून गप्प बसला. सचिन खूप इमोशनल झाला होता. पण कसले पैसे? अर्जुनने एवढंच विचारलं. मग सचिन घाबरत घाबरत म्हणाला, मी आणि लता गेले महिनाभर राहतोय ना तुझ्या घरी, त्याचे. आणि हे म्हणताना सचिनचा आवाज कापत होता, कारण अर्जुनला तुझं माझं आपलं तुपलं केलेलं आवडत नव्हतं. जे काही असेल ते आपलं म्हणायचं, कंसात फक्त बायको सोडून, अशी त्याची रीत. आणि अर्जुन सचिनला काहीच न बोलता थोडा नाराज होत शांतपणे म्हणाला, त्या घरची मालकीन तुझी वहिनी आहे, तिलाच ते हे पैसे दे तू. मग ती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. आणि सचिन म्हणाला, चल येतो मी. मग अर्जुन म्हणाला, नको जाऊ, थांब, आता फॅक्टरी बंद होईलच, एकत्रच जाऊया. मग ते दोघेही घरी निघाले. रस्त्याने अर्जुन काहीच बोलला नव्हता. मग अर्जुन आणि सचिन एकत्रच घरी आले. रोज दोघांचेही रूट वेगवेगळे असायचे, पण आज दोघांना असे एकत्र पाहून मयुरी आणि लता दोघींनाही आश्चर्य वाटलं. स्वारींचा आजचा प्रवेश असा शांत शांत झाला होता. आज जेवण झालं, पण जेवणात अजिबात लक्ष नव्हतं त्यांचं. स्वारी आल्यापासून गप्प होती. आज जोक नाही की चेष्टा नाही, कुणाची टांग खेचणं नाही. मयुरीला त्यांच्यातला बदल लगेच जाणवला, पण ती काही बोलली नाही. बेडरूममध्ये बोलूया म्हणून. आणि जेवण झालं. सचिनची चुळबुळ चालली होती. तो अस्वस्थ होऊन हातावर हात चोळत होता की विषय कसा काढावा. आणि अर्जुन शांत होता. सचिन बेडरूममध्ये जाईना, अर्जुनही जाईना आणि एकमेकांशी बोलेनात पण. दोघेही दृष्ट लागल्यासारखे विचित्र वागत होते. भांडण बिंडण झालं की काय या दोघांचं, असं मयुरीला शंका आली. आणि अर्जुनच सचिनकडे न बघता म्हणाला, सचिन बोल लवकर, तुझं काय असेल ते. मयू, याला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. हो का? मग बोला ना भाऊजी. अहो, इतका संकोच कसला करताय? मयुरी म्हणाली. आणि लता देखत बोलायला सचिनला संकोच वाटत होता. आणि तो म्हणाला, वहिनी, आपण तुमच्या बेडरूममध्ये जाऊन बोलूया का? आणि मयुरी हसत म्हणाली, हो चालेल की. आणि ती अर्जुनकडे पाहून म्हणाली, अहो, येताय ना? आणि अर्जुन तिरकी भुवई करून तुटक तुटक आवाजात म्हणाला, मला माहीत आहे त्याला काय बोलायचं आहे ते. फक्त तूच ऐक, माझी नाही इच्छा, जा. आणि तरीही मयुरी म्हणालीच, अहो असं काय करता, चला ना. आणि अर्जुनने दुपारपासून सचिनवर आलेला राग मयुरीवर काढत फार तीव्र आणि कठोर आवाजात डोळे मोठे करून म्हणाला, तुला सांगितलं ना एकदा जा म्हणून, कळत नाही का? आणि मयुरी हादरली, मान खाली घालून उभी राहिली. लताही घाबरली. आज ती अर्जुन भाऊजींचं हे रूप पहिल्यांदाच बघत होती. नेहमी हसत खेळत गात असणारा, मयुरीला शब्दानेही न दुखावणारा, जीवापाड काळजी करणारा अर्जुन आज असं काही झालंय की इतका रागावला आहे, हे त्या दोघींनाही कळेना. आणि सचिनच म्हणाला, वहिनी चला आपणच जाऊया, तो नाही येणार. आणि अर्जुन म्हणाला, हो नाही येणार, तूच जा. आणि मयुरी सचिनला घेऊन बेडरूममध्ये गेली आणि काळजीच्या सुरात म्हणाली, भाऊजी काय झालं आहे? आज हे इतके का चिडलेत? तुमच्यावरच चिडले आहेत का, की आणखीन वेगळं काही कारण आहे? आणि सचिन पुन्हा हुंदका आवरत म्हणाला, माझ्यावरच चिडला आहे तो. का, काय झालं? आणि सचिनने तिला सगळं सांगितलं. आणि ती त्याला समजावत म्हणाली, मग काय चुकलं त्यांचं? ते रागावले तेच बरोबर आहे. तुम्ही आम्हाला परके मानता ना भाऊजी? तुम्हाला माहीत आहे का
आता ते माझ्यावर कसे ओरडले. आणि जर मी हे पैसे घेऊन आणखी त्यांच्याच रागाचं कारण नाही होणार. आयुष्यभर ते माझं तोंडही बघणार नाहीत. मी घराची मालकीण आहे. माझ्याकडे पैसे द्यायला सांगितले ना त्यांनी तुम्हाला. पण हे फक्त निमित्त. खरं काय आहे हे तुम्हालाही माहीत आहे ना. तुम्ही सगळे मित्र, त्यांचा जीव की प्राण आहात. त्यामुळे मी तुमच्यामध्ये कधी पडलीही नाही आणि पडणारही नाही. कारण यांना हे आवडत नाही. आणि तुम्ही हा विषय काढू नका परत कधीच. आणि आता तुमच्या मित्राला तुम्हीच शांत करा. कारण हे आत्ताच शांत झाले पाहिजेत, नाहीतर रात्रभर तळमळत राहतील. आता सचिनला काय बोलावं हेच कळेना. जसा मोठ्या मनाचा अर्जुन तशीच विशाल हृदयाची मयुरी. आणि सचिनला लाजल्यासारखं वाटत होतं. मयुरीने सचिनला थोडक्यात समजावलं होतं, पण छान पद्धतीनं समजावलं होतं. आणि तो ओशाळल्यागत चेहरा करून अर्जुनकडे आला. अर्जुन तोंड फिरवून बसला. आता त्यानं सचिनवर चिडायला सुरुवात केली. कारण त्याला 1001% खात्री होती की मयुरी पैसे घेणार नाही. उलट त्यालाच समजून सांगेल. आणि तसंच झालं होतं. आणि सचिन अर्जुनच्या हातावर हात ठेवून म्हणाला, सॉरी. आणि अर्जुन त्याच्या हाताखालून हात काढून घेत म्हणाला, मग आधी का झक मारलीस? खूप मोठा झाला ना तू. मग एक काम कर, मला यापेक्षा जास्त पैसे आणून दे, तेही उद्याच्या उद्या. आणि नाही जमलं तर परत पुन्हा कधीच अशी भाषा बोलायची नाही. सचिनला आणि अर्जुनला दोघांनाही हे माहीत होतं की हे अशक्य आहे. पण सचिनचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी अर्जुन असा बोलत होता. त्याची ती स्टाईल होती, अर्जुन स्टाईल. सरळ कोणी ऐकत नसेल तर आपणच तिरकं वागायचं, म्हणजे पुढचं आपोआप सरळ होतं. आणि सचिन पुन्हा त्याचा हात हातात घेऊन त्याच्या हाताला गोंजारत म्हणाला, अहो अर्जुनराव, आता सोडा की राग. पुन्हा नाही असं करणार मी कधीच. आणि त्याचं हे बोलणं मयुरी ऐकत होती. आणि ती मनात म्हणाली, भाऊजी माझ्यासारखं का बोलत आहे त्यांच्याशी. आणि यांनी कधी पाहिलं मला यांच्याशी असं लाडात बोलताना. मी तर आमच्या बेडरूमशिवाय असं लाडात येऊन कधीच कुठेच बोलत नाही यांना. आणि मग तीच म्हणाली, अर्जुनराव आहेत ना, त्यांनीच सांगितलं असेल, त्यांच्याशिवाय दुसरं कोण असला चावटपणा करणार नाही. आणि ती आता पुढे काय होते हे ऐकत होती, तोंड दाबून न हसता. आणि अर्जुन त्याला झटकत म्हणाला, दूर हो हलकट, तू माझ्याजवळ अजिबात यायचं नाही. तसा सचिन अजूनच लाडात आला. त्याला माहीत होतं अर्जुनरावांना सरळ करण्यासाठी फक्त मयुरी स्टाईल वापरायची. आणि मग स्वारी लगेच खुश होते. आणि सचिन लाडाने म्हणाला, असं काय करता हो, इतके चिडलात माझ्यावर, जरा हसा की जरा. असं म्हणून सचिनने त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली. तसा अर्जुन हसायला लागला आणि म्हणाला, गाढवा बास कर आता, माझा जीव जाईल तुझ्या या गुदगुल्याने. मग तू माझ्यावर चिडला नाहीस असं म्हण, मगच थांबेन मी. आणि अर्जुन म्हणाला, नाही, मी अजून तुझ्यावर चिडलो आहे. आणि मग मी पण तुला अशाच गुदगुल्या करणार. म्हणून सचिन त्याच्या अंगावर बसून गुदगुल्या करत होता. आणि अर्जुन मात्र अंग चोरून हसत होता. आणि त्यांची ही लहान मुलासारखी मस्ती पाहून मयुरी फार हसत होती. आणि शेजारीच उभी राहून लतासुद्धा गालातल्या गालात हसत होती. मग अर्जुनने अंगावर आलेल्या सचिनला तसाच हसत हसत मिठीत घेतला आणि कडकडून घट्ट मिठी मारली. तशी सचिनची पाठीची हाडे कडकड मोडली. आणि इकडे मयुरीच लाजली. तिच्या अंगावर शहार आला. कारण अर्जुनरावांची ही घट्ट मिठी आणि त्यातला आवेग तिला जास्त चांगल्या प्रकारे माहीत होता. मग सचिन म्हणाला, आई आई ग, मेलो, सोड आता. मग अर्जुन म्हणाला, आता नाही सोडणार तुला. खूप दिवसांनी असा जवळ आला आहेस ना तू, आता तुझी सुटका नाही. पण माफ केलंस का ते तरी सांग, सचिनने विचारलं. मग अर्जुन म्हणाला, करेन माफ, पण एका अटीवर. आता काय अजून, पुन्हा सचिननं विचारलं. आज आपण टेरेसवर झोपूया, तरच मी तुला माफ करेन. आणि सचिन हसत म्हणाला, चालेल, पण चावटपणा करणार नाही ना तू. आता तूच करत होतास की चावटपणा इतक्या वेळ, आणि सगळं माझ्या नावावर खपवतोय. आणि सचिन हसून म्हणाला, बरं चल. मग अर्जुन म्हणाला, लवकर चल, एक प्लॅनिंग करायचं आहे. कसलं? आता चल की आधी वर, का उगाच टाईमपास करत आहे? का तुला नाही यायचं माझ्यासोबत? येतो रे, पण उशी तरी घेऊ दे. असं म्हणून सचिन बेडरूमच्या दरवाजात उभ्या असलेल्या लताकडे हसत बघत आत आला. आणि तिला हसून गुड नाईट म्हणून वर गेला. आणि मयुरी तिला म्हणाली, काय ग लता, पण तुला झोप लागेल ना आज रात्री. आणि ती लाजून गालात नुसती हसत होती. आता वर अर्जुन आणि सचिन पायात पाय अडकवून झोपले होते. आणि अर्जुनने
त्याला राहुल आणि कोमलविषयी सांगितलं आणि म्हणाला, आता याला नवरदेव करायचं आहे आपल्याला. म्हणजे सगळे तुला सोडून त्याला पिटतील, सगळी भूतं त्याच्या मानगुटीवर बसतील. आणि सचिन हसून म्हणाला, डन, मी तयार आहे, बोल काय करूया. आणि अर्जुननं सगळा प्लॅन त्याला सांगितला. मग खूप खूप गप्पा मारल्या दोघांनी बऱ्याच दिवसातून. आता यांना बायकांची आठवण येत नव्हती, कारण ते दोघे आता बॅचलर होते. त्या जमान्यात म्हणजे 6-7 वर्षे आधीच्या काळात रमले होते. मग अर्जुनने त्याला अलिबागचे किस्से सांगितले. भक्ती भेटली, तिच्याकडे डिनरला गेलो, हे सगळं सांगितलं. पण मयुरीचं ते शॉर्ट ड्रेस सरप्राईज सोडून आणि सचिनने सुद्धा इथं केलेलं कॅन्डल लाईट डिनर सांगितलं, काही किस्से वगळून. आणि आता दोघेही कंटाळले होते. बायकांची आठवण न काढता एकमेकांना पाठ लावून झोपी गेले. पण पहाटे पहाटे मात्र थंडीचा हळवा झंकार अंगाला स्पर्श करताच दोघेही शहारले. तशी त्यांना बायकोच्या कुशीत मिळणारी ऊब हवी हवीशी वाटली. मग काय, दोघेही एकाच ब्लँकेटमध्ये शिरले. आणि अर्जुन मयू आय लव यू आणि सचिन लता आय लव यू म्हणून एकमेकांना आपलीच बायको समजून घट्ट चिकटले. आणि पुन्हा एकमेकांना ऊब मिळाली आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपले होते. आधी अर्जुनपासून दूर दूर पळणारा सचिनला आता सवय झाली होती कोणाच्या तरी मिठीची. आणि सकाळी उशीर होऊनही हे उठले नाहीत म्हणून मयुरीवर आली. तिलाही सकाळची जादूची झप्पी हवी होती ना. आणि इथे तर त्या दोघांना असे तंगडीत तंगडी अडकून एकमेकांच्या मिठीत पाहून फार फार हसायला लागली. आणि सकाळी सकाळी तिचं मंजूळ हसू ऐकून अर्जुन जागा झाला आणि डोळे चोळत तिला समोर पाहून दचकला आणि म्हणाला, मयू तू इथे? मग मी कोणाला मिठी मारली? आणि मयुरी हसत हसत म्हणाली, माझ्या आणखीन एका सवतीला. आणि अर्जुनसुद्धा डोकं खाजवत खूप हसायला लागला.